नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर तुमच्यासाठी आज परत एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. आज आपण आलो आहोत अंबरनाथ मध्ये आणि या ठिकाणी आपण बघणार आहोत फिश टनल, अंडरग्राउंड वॉटर फिश टनल. यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे मासे बघायला मिळणार आहेत. तर चला आपण बघूया. तुम्ही प्रोमो तर बघितला असणार. सुरुवातीला जो प्रोमो टाकला त्यानुसार इथे कशा विविध प्रकारचे मासे आहेत ते आज तुम्हाला आम्ही दाखवणार आणि आम्ही सुद्धा बघणार आहोत. तर बघूया चला. तर आता इथे आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत. एंट्री केल्याच तुम्हाला या साईडला असे एक टनल आहे. टनल मीन्स लेफ्ट अँड राईट साईडला दोन्ही साईडला हे छोटे छोटे असे एक्वेरियम बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये छोटे छोट्या प्रकारचे मासे ठेवलेले आहेत. प्रत्येक माशांचे नाव तर मला सांगता येणार नाही, कारण असे मासे मी पण एवढे बघितलेले नाहीत जेवढ्या प्रकारचे मासे या फिश टनलमध्ये ठेवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता सुंदर अशा प्रकारचे हे लहान लहान मासे या एक्वेरियम बॉक्समध्ये ठेवलेत. इकडे आल्याच्या नंतर खूप वेगळाच असा आनंद मिळतो या माशांना बघून. बघू शकता इथे गुलाबी आणि पिवळ्या कलरचे मासे, पॉपलेट टाईपचे मासे दिसत आहेत. खूप सुंदर. पुढे बघूया. अजून पुढे सुद्धा अशाच प्रकारचे हे मासे आहेत. छोटे छोटे खूप सुंदर असे दिसतात या फिश टँक्स मध्ये. हे कुठल्या प्रकारचे मासे आहेत ते मला पण नाही माहीत, त्यामुळं मी तुम्हाला यांचे नावं एक्झॅक्ट सांगू शकत नाही. हे बघा, हे पॉपलेट टाईपचे मासे आहेत, येलो कलरचे. किती सुंदर दिसत आहेत पाण्यामध्ये. माझी वाईफ किती खुश झाली आहे हे सगळे मासे बघून. अशाच प्रकारचे इथे मासे वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत फिश टँक मध्ये. चला पुढे बघूया. हा कुठल्या वेगळ्याच प्रकारचा मासा आहे. त्याला खूप असे कान होते, कान, आणि हे पॉपलेट टाईपचे मासे हे एकाच ठिकाणी उभे होते, ते पुढे जातच नव्हते आणि एकाच ठिकाणी उभे राहिल्यामुळे एकदम सुंदर असे दिसत होते. प्रत्यक्षात बघितल्यावर खूप चांगला आनंद वाटतो या माशांना बघून. वा, बघा किती मस्त वाटतं हा फिश टँक. आणि यामध्ये पूर्ण मासे भरलेले होते. पुढे बघूया. हे छोटे छोटे मासे इथे पण बघू शकता. किती फुल फिश टँक पूर्ण भरलेला आहे छोट्या माशांनी. हा कुठल्या प्रकारचा मासा होता माहित नाही, पण खूप चांगला दिसत होता. बघा, गोल्डन ब्लॅक कलरचा, एकदम सुरेख. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या टनल मध्ये जात आहोत. तिकडे बघूया. सेम प्रकारचे असे 2 टनल होते. त्या टनल मध्ये अशाच प्रकारचे मासे ठेवलेले होते. तर आपण दुसऱ्या टनल मध्ये आलो आहे.
टनल म्हणता नाही ना, रो आहे हा, गोल्डन फिश. टनल तर या पुढे आहे. हा फक्त रो आहे. दोन प्रकारे रो बनवले आहेत समांतर असे कंटिन्यू. यांचं लंच चालू आहे वाटतं. बघा कशा प्रकारचे मासे कसे खात आहे. डिनर चालू आहे, लंच डिनर पार्टी चालू आहे यांची. हा मोठा मासा होता, एक कोपऱ्यामध्ये बसला होता, बाहेर निघतच नव्हता. बघा हा ब्लॅक आणि ऑरेंज कलरचा मासा खूप सुंदर दिसत होता. खरी मजा तर इथून चालू होते. हा ऍक्च्युअल टनल आहे, अंडर वॉटर टनल. हे बघण्यासाठी इथे जाम गर्दी होती, खूप गर्दी होती. चला तर बघूया. या टनल मध्ये सगळ्या प्रकारचे मासे त्यांनी सोडले होते. बघा लहान मोठे सगळे मासे या टनल मध्ये आहेत. बघू शकता माझ्या मागे पण हे सगळे मासे, छोटे मोठे. खूप सुंदर वाटत होतं आतमध्ये आल्याच्या नंतर. चला पुढे बघूया. हे बघा हे किती सुंदर वाटतंय. प्रत्यक्षात बघितल्याच्या नंतर खूप असं भारी आकर्षित वाटत होतं या माशांना बघून. एक वेगळाच फील येतो. हा मासा इथे लपून बसला होता. टनल संपल्यानंतर आता आम्ही टनलच्या बाहेर आल्यावर हे थोडे त्यामध्ये शॉपिंग करण्यासाठी स्टॉल्स लावले होते. तर आम्ही जस्ट एक फेरफटका मारण्यासाठी निघालो. इथे विविध प्रकारचे स्टॉल्स लावले होते. हा एक मुलगा
बघत होता माझ्याकडे, म्हणून मी त्याला झूम करून त्याचा व्हिडिओमध्ये शूट केलं त्याला. डेली प्रोडक्ट्स इथे होते, ज्यांना काही घ्यायचं असतील ते इथे घेऊ शकतात. त्यासाठी इथे असं स्टॉल्स त्यांनी लावले, ते पुस्तकांचा स्टॉल, पापड खार, पापड वगैरे इथे लावले होते. त्यानंतर हे मुखवासचे स्टॉल होता. मुखवासचा स्टॉल, इथे विविध प्रकारचा मुखवास अवेलेबल होता. ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊ शकत होते. सगळे फॅसिलिटी, ऑनलाईन पेमेंट सुद्धा ॲक्सेप्ट करतात इकडे. नेक्स्ट काउंटर होतं लोणच्याचं. इथे विविध प्रकारचे लोणचे प्लस मुरब्बा अवेलेबल आहे, पण हे राजस्थानी टाईपचे लोणचे आहेत. आम्ही जस्ट बघत होतो कशा प्रकारचे लोणचं आहेत इकडे अवेलेबल. त्यानंतर बघितले पुढे जाऊन तर जत्रेतला आनंद जसा आपण घेतो त्या प्रकारे इथे जत्रेत जसे राईड्स असतात, छोट्या मुलांचे, मोठ्या माणसांचे, तसे राईड्स इथे अवेलेबल होते. तर आम्ही सहज ते राईड बघण्यासाठी चाललो आहोत. तर बघूया याच्यामध्ये काय कुठल्या प्रकारचे राईड्स आहेत ते तुम्हाला मी सांगतो. आता इथे एक हे टी टाईप राईड्स होती. आकाश पाळणा पण होता यामध्ये. खूप उंच असा आकाश पाळणा होता. जास्त करून इथे छोट्या मुलांसाठीच राईड्स आहेत. मोठ्या माणसांच्या फक्त 1, 2, 3च अशा राईड्स आहेत. इथे हे कालाकट्टा, त्यानंतर हे छोट्या मुलांसाठी बोटिंग करण्यासाठी पण अवेलेबल आहे. रेलगाडी बघा, छोट्या मुलांची रेलगाडी. या नॉर्मल राइड्स ज्या छोटे मुलं हमेशा राइड्स करतात. जे हे मुलं ह्याच्यामध्ये उड्या मारत होते, आनंद घेत होते प्रत्येक गोष्टीचा. कुल्फीवाला ही राईड जस्ट चालू करत होते ते, त्यामुळे आम्ही बघत होतो ही कशा प्रकारे चालू करतात ते. आकाश पाळणा तर खूप मोठा होता, खूप सुंदर असा दिसत होता. आता आम्ही निघण्याच्या तयारीमध्ये आहोत. आता हा शेवटचा एक व्ह्यू बघत आहोत. लांबून आम्ही एक व्ह्यू घेतला आहे त्या संपूर्ण जागेचा. लहान मुलांसाठी खूप
सुंदर जागा आहे. तुम्ही लहान मुलांना घेऊन येऊ शकता. इथे विविध प्रकारची राईड्स आहेत त्यांच्यासाठी. लहान मुलांना खूप मजा येईल या राईड्स मध्ये बसून. तर चला आपण आता निघूया, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. चला.